शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 11 ऑगस्ट. 11 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर हा समुद्र किनारपट्टा जर बघितला तर या भागांमध्ये मुसळधार पाऊस हा होणार आहे. म्हणजे वातावरणामध्ये या भागात बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस मंगळवारी 11 ऑगस्टला होणार आहे. चला तर बघूया आपण कोणकोणत्या जिल्ह्यात गावात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर इथे जर बघितलं तर आपल्याला कणकवली, त्याचबरोबर इथे जर पणजी हा परिसर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला म्हणजे चांगल्या प्रमाणात बदल हा जाणवत आहे. आपण इथे बघू शकता कणकवलीमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. कणकवली त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर मंगळवारी राजपूर परिसर जर बघितला, राजपूरमध्ये सकाळी सकाळीच म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण त्याचबरोबर सावंतवाडी या भागात देखील मोठा बदल हा आपल्याला जाणवतोय. त्याचबरोबर जयगड, दाभोल, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, महाड, महाबळेश्वर, लवसा, नागठाणे त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. आपण जर महाड परिसर बघितला तर महाड, महाबळेश्वर या परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. दापोली, दाभोलमध्ये देखील वातावरणामध्ये मोठा बदल होऊन या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. खेड, त्याचबरोबर चिपळूण, त्याचबरोबर आपण जर संगमेश्वर परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर रत्नागिरी परिसर बघितला, जयगड परिसर बघितला तर या भागात काही जास्त बदल नाही आहे. फक्त रिमझिम पाऊस या भागामध्ये असणार आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे पाठीमागच्या दिवसापेक्षा आता वातावरणामध्ये मोठा आपल्याला बदल होताना जाणवत आहे. म्हणजे बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. आपण जर मुंबई, नवी मुंबई, त्याचबरोबर कोळीनगर, उरण, पनवेल हा परिसर बघितला तर या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. जास्त प्रमाणात नाही आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस हा त्या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई, कोळगाव, बदलापूर, कर्जत, पेण, लोणावळा, अलिबाग या भागात देखील आपल्याला वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस हा जाणवत आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर नाशिक, दिंडोरी, त्याचबरोबर अ, पेठ, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, घोटी, त्याचबरोबर म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा जाणवत आहे. तर त्याचबरोबर आपण जर मालेगाव परिसर बघितला, धुळे, त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा, शेवगाव, जामनेर, बुलढाणा, चिखली, जाफराबाद, भोकरदन या परिसरात देखील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, काही भागात रिमझिम पाऊस हा असणार आहे. म्हणजे दुपारी या भागात सुरुवात होणार आहे पावसाला. अजून बघूया आपण वातावरणामध्ये आपल्याला बदल. आता इथे जर आपण बघितलं तर बोदवड, खामगाव, अकोला, चिखली, मेहकर, अकोट, त्याचबरोबर अचलपूर, अमरावती या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल हा आपल्याला मंगळवारी 11 ऑगस्टला हा जाणवत आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे बऱ्याचशा परिसरांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. इथे आपण गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोली परिसरामध्ये आपल्याला इथे जर आपण बघितलं तर गडचिरोली परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तेच जर आपण थोडंसं 9च्या दरम्यान जर बघितलं, वरारा त्याचबरोबर चिमूर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. इकडे अरणी, पांढरकवडा, पुसद, त्याचबरोबर परभणी या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. बार्शी, धाराशिव, अक्कलकोट, त्याचबरोबर कलबुर्गी या भागात देखील पाऊस हा असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारनंतर जर बघितलं तर आपल्याला अहिल्यानगरच्या काही परिसरांमध्ये म्हणजे जास्त पाऊस नाही पण मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. कर्जत, जामखेड, पाथर्डी, बीड, त्याचबरोबर केज या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मंगळवारी 11 ऑगस्टला आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मोठा वातावरणामध्ये मोठा बदल हा जाणवत आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वातावरणाचं प्रमाण देखील असणार आहे. काही भागात फक्त दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे, पण काही भागात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.